आतापर्यंत आपण महसूल खात्यावरती बरेचसे व्हिडिओ बनवलेले, महसूल खात्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो आणि किती सावळा गोंधळ आहे या संदर्भात बरेचसे व्हिडिओ बनवलेले। आतापर्यंत जेवढे काही महसूल मंत्री राज्याला भेटले, कुठल्याच महसूल मंत्र्याने महसूल अधिकारी जे काही तहसीलदार आहे, एसडीएम आहे, कलेक्टर आहे यांच्या संदर्भामध्ये कठोर निर्णय घेतले नाही आणि यांच्यावरती कारवाई करण्यासाठी कुठलाही निर्णय घेतलेला नाही। पण सध्या महाराष्ट्राला जे काही चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वरूपात महसूल मंत्री लाभलेले, एक खमक्या महसूल मंत्री महाराष्ट्राला लाभलाय असं मी म्हणेल। याचं कारण काय, कुठल्याच महसूल मंत्र्याने आतापर्यंत अधिकाऱ्यांवरती जे काही पैसे घेऊन भ्रष्टाचार करून खोटे निकाल गोरगरिबाच्या जमिनी श्रीमंताच्या नावावर करून देण्याचे प्रकार दुरुस्तीच्या नावाखाली महसूल अधिकाऱ्यांनी केले, त्या महसूल अधिकाऱ्याची खैर नाहीये अशा पद्धतीचा निर्णय महसूल मंत्री साहेबांनी घेतलेला आहे। आणि सगळ्यात पहिली सुरुवात झालेली आहे पुणे जिल्ह्यामधून। पुणे जिल्ह्यामध्ये मागचं जे अधिवेशन झालं होतं, मागच्याच अधिवेशनामध्ये महसूल मंत्र्यांनी सांगितलं होतं की पुणे जिल्ह्यामध्ये, एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये असे हजारो प्रकरण आहे की जे 155 खाली दुरुस्तीच्या नावाखाली तहसीलदाराने चुकीचे आदेश केले। त्याच्यानंतर एसडीएमने, उपजिल्हाधिकारी यांनी भ्रष्टाचार करून चुकीचे आदेश देऊन बऱ्याचशा लोकांच्या ज्या महसुली नोंदी सातबारावरच्या त्यांच्या नाव काढून टाकलेले, असा बेकायदेशीर प्रकार बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी केलेला आहे। आणि हा जो काही बेकायदेशीर भ्रष्टाचार करून केलेला व्यवहार आहे, जे काही निर्णय, या सगळ्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं होतं आणि त्याच्यावर चौकशी करून या अधिवेशनामध्ये शेवटी तब्बल 15 तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि संबंधित महसूल अधिकारी यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। आणि नुसतं निलंबितच करणार नाही, पहिलं निलंबित केलेलं आहे, त्याच्यानंतर याच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होणार या अधिकाऱ्यावरती आणि त्याच्यानंतर यांना सेवेतून बडतर्फ करून टाकणार आहे, म्हणजे डायरेक्ट नोकरीवरून त्यांना काढून टाकण्यात येणार आहे। एवढा कठोर निर्णय घेणारा महसूल मंत्री महाराष्ट्राला लाभला आहे। तर असा महसूल मंत्री जर याच्या अगोदर लाभला असता तर महसूल खात्यातील भ्रष्टाचार नक्कीच कमी झाला असता, पण आता लाभलाय। आणि नुसता हा पुणे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत हा विषय नाहीये, 155च्या दुरुस्ती, जी काही सातबारावर दुरुस्ती करतो, या दुरुस्तीच्या नावाखाली डायरेक्ट तहसीलदारांनी मालक बदललेले। 155चा अधिकार फक्त क्लेरिकल मिस्टेक म्हणजे एक लेखन दुरुस्तीसाठी अधिकार दिलेला आहे, याचा चुकीचा वापर करून तहसीलदारांनी सरळ सरळ मालक बदललेत, मालक दुसरे टाकलेत गोरगरिबांच्या जमिनीवरती आणि चुकीचे निर्णय दिलेत, पैसे देऊन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। या संदर्भामध्ये पुणे जिल्ह्याचा तर निकाल लागलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये चौकशी झालेली आहे, 15 अधिकारी दोषी आढळलेले, त्यांच्यावरती कारवाई झालेली। पण महसूल मंत्री साहेब फक्त पुणे जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत थांबलेले नाहीत। पुढच्या 3 महिन्यामध्ये राज्यामध्ये जेवढे काही 155 खाली दुरुस्ती झालेले, मला वाटतं मागील 5 वर्षामध्ये, त्या सगळ्यांची चौकशी करण्यासाठी आदेश दिलेले। ज्या ज्या लोकांना अशा लोकांना आवाहन करतोय की ज्यांना वाटतंय की आपला निर्णय पैसे देऊन घेतलेला आहे तहसीलदारांना किंवा अधिकाऱ्यांनी, किंवा फक्त भ्रष्टाचार करून चुकीचा निकाल दिलेला आहे, चुकीची दुरुस्ती केलेली आहे, त्या सगळ्या लोकांना एक सांगणं आहे की त्यांनी काय करायचंय, पुढच्या 3 महिन्यामध्ये याच्या सगळी तपासणी होणार आहे। तुम्ही काय करायचंय, ज्या तहसीलदाराने तात्कालीन तुमचा सगळे कागदपत्र काढायचे आणि चुकीचा जसा निर्णय दिलेला आहे तक्रार अर्ज द्यायचा आहे त्या महसूल अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये, कोणाकडे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज देऊन ठेवायचा आहे। जिल्हाधिकाऱ्याकडे जर नसेल त्याची, जिल्हाधिकारी जर कारवाई होत नसेल, तुम्हाला जर वाटत असेल किंवा जिल्हाधिकारी सुद्धा यांच्यासोबत मिळालेले, तर विभागीय अधिकारी किंवा विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा एक तक्रार देऊन ठेवायची आणि तुमच्याकडे त्याची रिसिप्ट घेऊन ठेवायची आहे। ह्या सगळ्या लोकांवर, सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात येणार आहे असं दिसतंय, कारण की महसूल मंत्री साहेबांनी याच्या अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये कारवाई केलेली आहे। याच्यावरती एक असा विश्वास ठेवावा लागेल आपल्याला की नक्कीच चांगला महसूल मंत्री आपल्या महाराष्ट्राला मिळालेले आहे आणि हे महसूल मंत्री नक्कीच ज्या गोरगरिबांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पैसे देऊन अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आदेश केलेले, त्यांची आता कुठल्याही पद्धतीची गय केली जाणार नाही। त्यांना नोकरीवरून काढण्याच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेण्याची तयारी महसूल मंत्री यांनी दाखवलेली आहे आणि ही एक चांगली गोष्ट म्हणावं लागेल, शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट म्हणावं लागेल, गोरगरिबांच्या हिताची गोष्ट म्हणावं लागेल, जेणेकरून असे बरेचसे लोक ज्यांच्याकडे पैसे नाहीये,
आणि निकाल घेण्यासाठी काय करावं लागतं महसूलमध्ये हे वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याच्यामुळं अशा लोकांसाठी एक वरदान आहे महसूल मंत्री साहेब, आणि त्या माध्यमातून आता पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही तक्रार अर्ज द्यायचे आणि याच्यावरती लक्ष ठेवायचंय. हे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय. बघा, तुम्ही जर नवीन असाल, अजून आपल्या फेसबुकला फॉलो केलं नसेल, फेसबुकला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन माहितीशीर कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. धन्यवाद.